Welcome all of you. Myself, Professor Vikrant Palat Shah. I welcome you all in the lecture of the टॅक्सेशन. नमस्कार विद्यार्थिनींनो, मी प्राध्यापक विक्रांत पालट शाह आपण सर्वांचे टॅक्सेशनच्या लेक्चरमध्ये स्वागत करतो. ओके, वी आर लर्निंग द युनिट नंबर सेकंड, दॅट इज हेड्स ऑफ इन्कम, अँड इन दॅट वी आर लर्निंग द सेकंड हेड ऑफ इन्कम, इट इज इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. आपण दुसऱ्या युनिटचा या ठिकाणी अभ्यास करत आहोत, हेड्स ऑफ इन्कम, आणि त्या अंतर्गत आपण इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी याचा अभ्यास करत आहोत. अप टू द प्रिव्हियस लेक्चर्स वी हॅव सॉल्व्ड 3 प्रॉब्लेम्स ऑन द इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. मागील लेक्चरमध्ये आतापर्यंत आपण एकूण 3 प्रॉब्लेम इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी केलेले आहेत. टुडे वी आर गोइंग टू सॉल्व द लास्ट अँड फोर्थ प्रॉब्लेम. आज आपण चौथा आणि शेवटचा प्रॉब्लेम या युनिट संदर्भात सॉल्व करणार आहोत. प्रॉब्लेम ऑन युअर स्क्रीन यू कॅन सी. तुमच्या स्क्रीनवर तुम्ही हा प्रॉब्लेम बघू शकता. हा प्रॉब्लेम आज आपण सॉल्व करणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल विल अंडरस्टँड दिस प्रॉब्लेम अँड देन वी विल सॉल्व दॅट. पहिल्यांदा संपूर्ण प्रॉब्लेम आपण समजून घेऊयात आणि त्यानंतर मग हा प्रॉब्लेम आपण सॉल्व करूयात. व्हॉट इज द गिवन इन्फॉर्मेशन देअर? फ्रॉम द फॉलोइंग डिटेल्स ऑफ मिस्टर सुरेश, फाइंड आउट द इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी फॉर द असेसमेंट इयर 2021-2022. मिस्टर सुरेश यांचे जे डिटेल्स आपल्याला दिलेले आहेत हाऊस प्रॉपर्टीच्या संदर्भातले, त्यावरनं आपण या ठिकाणी असेसमेंट इयर 2021-22 साठी इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, सो नाउ व्हाट आर द डिटेल्स गिवन? फर्स्ट ऑफ ऑल विल अंडरस्टँड अँड देन विल सॉल्व दिस. देर आर 2 हाऊसेस. या ठिकाणी 2 हाऊसेस आपल्याला दिलेले आहेत. हाऊस ए दॅट इज लेट आउट अँड हाऊस बी दॅट इज ऑल्सो लेट आउट. 2 हाऊसेस या ठिकाणी दिलेले आहेत, हाऊस ए आणि बी, आणि दोघही कशा आहेत? दोघही लेट आउट प्रॉपर्टीज आहेत. ओके, नाउ फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट इज गिवन देअर? म्युनिसिपल व्हॅल्युएशन, हाऊस ए 3,60,000 and house B 3,45,000. Then fair rent, house A 4,08,000 and house B 3,40,000. After that, standard rent, house A 3,62,000 and house B 3,70,000. The next one is given annual rent, house A 4,20,000 and house B 2,80,000. Okay, after that, unrealized rent of previous year 2020-21, house A 30,000, house B also 30,000. Then period of vacancy, house number A 1 month and house number B not applicable. Okay, municipal tax, house A 36,000 and house B 34,500. The next, interest paid on loan, house A 80,000 and house B 1,52,000. Loan taken for construction on, हाऊस लोन जे घेतलेलं आहे दोघा हाऊसेस साठी ते कन्स्ट्रक्शन पर्पज साठी घेतलेले आहे आणि त्याच्या डेट्स आपल्याला या ठिकाणी दिल्या आहेत. हाऊस ए 16 नोव्हेंबर 2007 अँड हाऊस बी 15 जुलै 2011. ओके, देन कन्स्ट्रक्शन कंप्लीटेड ऑन. आता कन्स्ट्रक्शन हे कधी कंप्लीट झाले? हाऊस नंबर ए 10th एप्रिल 2010 अँड हाऊस नंबर बी 10th ऑक्टोबर 2014. Okay, so in this way all these details are given of Mr. Suresh and from that we have to compute his income from house property. अशा प्रकारे ही संपूर्ण माहिती मिस्टर सुरेश यांच्या हाऊसेसची आपल्या समोर दिलेली आहे आणि त्यावरनं आपण या ठिकाणी इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी हे कॅल्क्युलेट करायचं आहे. एव्हरीवन अंडरस्टूड द प्रॉब्लेम? फर्स्ट ऑफ ऑल टेल मी. ओके, नाउ वी आर गोइंग टू सॉल्व दिस प्रॉब्लेम. ओके, आता आपण हा प्रॉब्लेम सॉल्व करूयात. फर्स्ट ऑफ ऑल गिव द प्रॉपर हेडिंग देअर, कम्प्युटेशन ऑफ इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी ऑफ मिस्टर सुरेश, और हियर इट इज रिटन सुधाकर, फॉर द असेसमेंट इयर 2021-2022. ओके, नाउ ॲज युजल व्हॉट वी हॅव टू डू? फर्स्ट ऑफ ऑल काय करतो आपण? सर्वप्रथम ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट करत असतो. And to compute the gross annual value, we are preparing the separate working note and it is working note number 1. Okay, working note number 1.
अंडर द कॅल्क्युलेशन ऑफ ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू, फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट वी हॅव टू डू, काय करावं लागतं आपल्याला? स्टेप नंबर 1, कम्प्युटेशन ऑफ रिझनेबल एक्सपेक्टेड रेंट. काय करतो आपण स्टेप नंबर 1 मध्ये? कम्प्युटेशन ऑफ रिझनेबल एक्सपेक्टेड रेंट. आणि कसा कम्प्युट करतो तो? म्युनिसिपल व्हॅल्यू ऑर फेअर रेंट विच एव्हर इज हायर बट डज नॉट एक्सीड स्टँडर्ड रेंट. म्युनिसिपल व्हॅल्यू किंवा फेअर रेंट यापैकी जी अमाऊंट जास्त असेल परंतु ती अमाऊंट स्टँडर्ड रेंट पेक्षा जास्त नसावी. तर आपण पहिल्यांदा हाऊस नंबर ए चा रिझनेबल एक्सपेक्टेड रेंट या ठिकाणी डिटरमाइन करूया. काय कंपॅरिझन करायचं आहे आपल्याला? म्युनिसिपल व्हॅल्यू अँड फेअर रेंट विच एव्हर इज हायर. हाऊस नंबर ए, म्युनिसिपल व्हॅल्यू 3,60,000 and fair rent 4,08,000. So tell me, which amount is the highest? It is fair rent 4,08,000. And how much is the standard rent for house number A? 3,62,000. Now tell me, the higher amount is more than standard rent or less than standard rent? That is more than standard rent. Means what? It exceed the standard rent. And when it exceed the standard rent, at that time standard rent will become the reasonable expected rent. आता या ठिकाणी काय झालं? हायेस्ट व्हॅल्यू आपण फाइंड आउट केली 4,08,000, परंतु त्या ठिकाणी स्टँडर्ड रेंटची अमाऊंट किती आहे? 3,62,000. मग काय? ही जी हायेस्ट आपण अमाऊंट फाइंड आउट केली ती स्टँडर्ड रेंट पेक्षा जास्त आहे. आणि ही अमाऊंट जर स्टँडर्ड रेंट पेक्षा जास्त असेल तर स्टँडर्ड रेंट या ठिकाणी रिझनेबल एक्सपेक्टेड रेंट असेल. सो देअरफॉर रिझनेबल एक्सपेक्टेड रेंट फॉर द हाऊस नंबर ए इट इज हाऊ मच? 3,62,000. किती मिळाला आपल्याला रिझनेबल एक्सपेक्टेड रेंट हाऊस नंबर ए? 3,62,000. अंडरस्टूड एव्हरीवन? नाउ वी हॅव टू डिटरमाइन रिझनेबल एक्सपेक्टेड रेंट ऑफ हाऊस बी. आता आपण हाऊस बी चा रिझनेबल एक्सपेक्टेड रेंट डिटरमाइन करूयात. नाउ कॅन एनीवन टेल मी हाऊ मच इज द रिझनेबल एक्सपेक्टेड रेंट फॉर हाऊस बी? किती असेल सांगू शकतो कोणी? रिझनेबल एक्सपेक्टेड रेंट हाऊस बी चा? ट्राय टू फाइंड आउट अँड टेल मी. आय विल एक्सप्लेन बट बिफोर दॅट kindly tell me, any one of you. 3,45,000. Very good. Whoever has given the answer, I don't know the student name, but answer is correct. कुणी आन्सर दिलं मला या ठिकाणी दिसू शकत नाही, पण अतिशय योग्य उत्तर दिलेलं आहे, बरोबर उत्तर आहे. नाउ आय एक्सप्लेन यू. म्युनिसिपल व्हॅल्यू, फेअर रेंट, विच एव्हर इज हायर. विच अमाउंट इज हायर? म्युनिसिपल व्हॅल्यू 3,45,000. ओके. Then compare it with the standard rent. Standard rent 3,70,000. Here the highest amount does not exceed the standard rent. या ठिकाणी ही जी हायेस्ट अमाऊंट आहे ती स्टँडर्ड रेंट पेक्षा जास्त नाही. Therefore here the reasonable expected rent is the highest amount. त्यामुळे या ठिकाणी रिझनेबल एक्सपेक्टेड रेंट काय असेल? जी अमाऊंट आपण हायेस्ट म्हणून फाइंड आउट केलेली आहे ती अमाऊंट. ओके. सो देअरफॉर reasonable expected rent for house number B, it is how much? 3,45,000. Okay. So step number 1 is done, and under that we got the reasonable expected rent. Now, under the step number 2, what we have to determine? Computation of actual rent. आपल्याला काय करायचं आहे स्टेप नंबर 2 मध्ये? ऍक्च्युअल रेंट कम्प्युट करायचा आहे. कसा? अॅन्युअल रेंट रिसिव्ड मायनस अनरिअलाइज रेंट. अॅन्युअल रेंटची जी अमाऊंट दिलेली असेल त्यामधनं आपण अनरिअलाइज रेंट वजा करणार आणि यावरून जी अमाऊंट आपल्याला मिळत असेल दॅट अमाऊंट इज कॉल्ड एज द ऍक्च्युअल रेंट. तर आपण एकदा प्रॉब्लेम मध्ये बघूयात. हाऊ मच इज annual rent is given for house number A. House number A चा annual rent किती? 4,20,000. And how much is the unrealized rent for house number A? It is 30,000. Very good. Okay. So what to do? Computation of actual rent for house number A. Annual rent received minus unrealized rent. So annual rent is how much? 4,20,000 minus unrealized rent is how much? 30,000. So 4,20,000 minus 30,000, we got the actual rent for house number A. It is 3,90,000. Okay, understood?
फॉर हाऊस बी. आता आपण हाऊस बीच्या संदर्भात बघूया. Annual rent for house B, how much? And unrealized rent for house B, how much? Very good. Now, so computation of actual rent for house B, annual rent received minus unrealized rent. Annual rent received 2,80,000 minus unrealized rent 30,000. So therefore, actual rent for house B, it is 2,50,000. Okay. So in this way, under the step number second, we got actual rent for both the houses. Understood everyone? Okay, so step number second is finished. Now, under the step number 3, we have to determine gross annual value. आता स्टेप नंबर 3 मध्ये आपण काय करणार आहोत? ऍक्च्युअल ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू या ठिकाणी कॅल्क्युलेट करणार आहोत. हाऊ टू कॅल्क्युलेट? हायर ऑफ स्टेप नंबर 1 अँड स्टेप नंबर 2 मायनस लॉस ड्यू टू वॅकन्सी. स्टेप क्रमांक 1 आणि स्टेप क्रमांक 2 यामध्ये जी अमाऊंट जास्त असेल त्यातनं लॉस ड्यू टू वॅकन्सी वजा करून जी अमाऊंट आपल्याला मिळेल ती अमाऊंट काय असेल? ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू. ओके. सो हियर house number A, step number 1 amount is 3,62,000 and step number 2 amount is 3,90,000. Tell me which one is the highest? Step number 2, it is 3,90,000 and check in the problem any loss due to vacancy is given आणि मग त्यानंतर प्रॉब्लेम मध्ये बघायचं आहे काही लॉस ड्यू टू वॅकन्सी दिलेला आहे का. इफ यू चेक रिगार्डिंग द हाऊस नंबर ए, पिरियड ऑफ वॅकन्सी, राईट, पिरियड ऑफ वॅकन्सी मीन्स लॉस ड्यू टू वॅकन्सी. जो पिरियड ऑफ वॅकन्सी असेल तोच लॉस ड्यू टू वॅकन्सी आहे. सो हाऊस नंबर ए, पिरियड ऑफ वॅकन्सी मीन्स लॉस ड्यू टू वॅकन्सी इज गिवन 1 month. And house number B, it is not applicable, means there is no loss due to vacancy. So loss due to vacancy is given for house number A only and it is 1 month. So we have to compute the loss due to vacancy and then we have to deduct that from the highest amount of step number 1 and 2. So now how to calculate in relation to house A. आता house A चा आपण loss due to vacancy कसं calculate करू बघूयात. Loss due to vacancy is equal to annual rent divided by 12 months. काय असतो फॉर्म्युला? अॅन्युअल रेंट भागिले 12 मंथ्स. आता या ठिकाणी जर बघितलं तुम्ही प्रॉब्लेम मध्ये तर अॅन्युअल रेंट किती आहे हाऊस नंबर ए चा? तो आहे 4,20,000. राईट. सो 4,20,000 डिवायडेड बाय 12, हाऊ मच वी गॉट? 35,000. किती मिळाला आपल्याला? 35,000. इज इट करेक्ट? बरोबर आहे की ही अमाऊंट? तुमच्या कॅल्क्युलेटरवर कॅल्क्युलेट करून बघा. ओके. हा झाला 1 मंथचा लॉस ड्यू टू वॅकन्सी. आणि प्रॉब्लेम मध्ये सुद्धा किती काय सांगितलंय आपल्याला? पिरियड ऑफ वॅकन्सी किती सांगितलंय? तो सुद्धा आहे 1 month. सो देअरफॉर 1 month लॉस ड्यू टू वॅकन्सी इज इक्वल टू 35,000 मल्टिप्लाइड बाय 1. 35,000 मल्टिप्लाइड बाय 1 and therefore it is how much? It is 35,000. ओके. 35,000 गुणिले 1, कारण की 1 महिन्याचाच आपल्याला लॉस ड्यू टू वॅकन्सी दिलेला आहे. देअरफॉर 1 month लॉस ड्यू टू वॅकन्सी इज इक्वल टू 35,000 into 1 month. Therefore it is 35,000. So we got the loss due to vacancy of house number A, it is 35,000. Understood? So therefore now gross annual value. आता आपण gross annual value calculate करूया. So gross annual value higher of step number 1 and step number 2. So step number 2 amount is higher. It is 3,90,000 minus loss due to vacancy. So 3,90,000 minus 35,000 and therefore we got the gross annual value for house A. It is 3,55,000. Okay. Understood everyone? Now for house number B, we have to determine gross annual value. If you check in the problem, there is no period of vacancy, means loss due to vacancy for house number B. हाऊस नंबर बी च्या संदर्भात काही आपल्याला लॉस ड्यू टू वॅकन्सी किंवा पिरियड ऑफ वॅकन्सी दिलेलं नाही. नॉट ऍप्लिकेबल म्हटलंय म्हणजे त्या ठिकाणी कुठलाही लॉस ड्यू टू वॅकन्सी नाही. सो देअरफॉर देयर इज नो नीड टू डिडक्ट लॉस ड्यू टू वॅकन्सी. त्यामुळे लॉस ड्यू टू वॅकन्सीची अमाऊंट त्या ठिकाणी वजा करण्याची गरज नाही. सिंपली आपल्याला अमाऊंट फाइंड आउट होणार आहे कशी? हायर ऑफ स्टेप नंबर 1 अँड स्टेप नंबर 2. स्टेप नंबर 1 आणि स्टेप नंबर 2 यामध्ये जी अमाऊंट हायेस्ट असेल
That is our gross annual value. So tell me, which one is the highest amount from step number 1 and step number 2? Step number 1, it is 3,45,000. So therefore, the gross annual value for house number B, it is 3,45,000. Okay, understood everyone? Okay, now this amount we have to show in the problem. So therefore, gross annual value as per working note number 1, house number A 3,55,000 and house number B 3,45,000. Okay. Once we get the gross annual value, now from that we have to deduct what? Municipal taxes. ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू फाइंड आउट झाल्यानंतर आपल्याला काय करायचंय त्यामधनं वजा म्युनिसिपल टॅक्सेस. म्युनिसिपल टॅक्सेस आर गिवन इन द प्रॉब्लेम मध्ये दिलेले असतील. म्युनिसिपल टॅक्सेस हाऊस नंबर ए 36,000 अँड हाऊस नंबर बी 34,500 अँड नथिंग इज रिटर्न दॅट दोज आर अनपेड. असं काही त्या ठिकाणी दिलंय का अनपेड वगैरे आहे किंवा टेनंटने पेड केलेले आहेत अशी कुठलीही माहिती दिलेली नाही. याचाच अर्थ काय? सर्व म्युनिसिपल टॅक्सेस हे फुल्ली पेड आहेत. त्यामुळे दोघं हाऊसेस मधनं म्युनिसिपल टॅक्सेस हे डिडक्ट होतील, वजा होतील. ओके, सो देअरफॉर फर्स्ट ऑफ ऑल हाऊस नंबर ए ग्रॉस एन्युअल व्हॅल्यू 3,55,000 मायनस म्युनिसिपल टॅक्सेस 36,000. सो हाऊ मच लेफ्ट? 3 lakh. Okay, so here I think my calculation is wrong. It is 3,19,000. Okay, 3,19,000. Very good. That's why purposefully I have make the wrong figure there. Means what? You have to calculate. मुद्दामून त्या ठिकाणी रॉंग अमाऊंट त्या ठिकाणी दाखवली आहे. म्हणजे याचा अर्थ तुम्ही किती लेक्चर अटेंड करता आहेत हे यावरनं स्पष्ट होतो. आय एम व्हेरी हॅपी दॅट ऑल यू आर अटेंडिंग लेक्चर व्हेरी कॉशियसली. म्हणजे याचा अर्थ की तुम्ही पूर्ण भान ठेवून या ठिकाणी लेक्चर अटेंड करत आहात. व्हेरी गुड. नाव सो इट इज 3,19,000. व्हेरी गुड. Then next, house number B, the gross annual value 3,45,000 minus municipal taxes 34,500. Then how much left? Very good. That is the correct amount. Okay. Now next one. Means what? We got the net annual value. ज्या वेळेस आपण ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू मधनं म्युनिसिपल टॅक्सेस वजा करू, the amount we got, that amount is called as the net annual value. So house number A, net annual value we got 3,19,000 and house number B, the net annual value we got 3,10,500. Understood everyone? Now next one. Less डिडक्शन्स अंडर सेक्शन 24. आता आपण काय करू? डिडक्शन्स अंडर सेक्शन 24 या ठिकाणी वजा करणार आहोत. सो नंबर 1, स्टँडर्ड डिडक्शन दॅट इज 30% ऑफ नेट अॅन्युअल व्हॅल्यू. स्टँडर्ड डिडक्शन किती असेल? नेट अॅन्युअल व्हॅल्यूच्या 30%. सो हाऊस नंबर ए, हाऊ मच इट इज? 95,700. Okay, 95,700. Very good. And then second deduction, it is what? Interest on borrowed capital. दुसरी डिडक्शन जी आहे इंटरेस्ट ऑन बॉरोड कॅपिटल. आपण इंटरेस्ट ऑन बॉरोड कॅपिटलच्या बाबत इन्फॉर्मेशन बघूयात. व्हॉट इज गिवन देअर? इंटरेस्ट पेड ऑन लोन. हाऊ मच इज गिवन? 80,000. अँड ऑन विच डेट लोन इज टेकन? 16 April 2007. But in relation to the let out house property, only one rule is there. Maximum deduction is 2 lakh and maximum up to maximum deduction 2 lakhs. Only one rule is there. So therefore, how much is the actual amount? 80,000 only, and it is already less than 2 lakhs. So therefore, whole amount is available as deduction. So therefore, interest on borrowed capital, how much? 80,000. Okay. And now house B. Standard deduction 30% of net annual value. How much it is? That is correct. That is already mentioned there. The next one, interest on borrowed capital. See in the problem, interest paid on loan. How much is given for house B? 1,52,000.
maximum up to 2 lakhs. So already less than 2 lakhs. So therefore whole amount is available 1,52,000. Okay. Now deduct these two deductions from net annual value. First of all, house number A, 3,19,000 minus 95,700 minus 80,000. How much left? कॅल्क्युलेट करून सांगा. 3,19,000 मधनं दोघं अमाऊंट वजा करा अँड हाऊ मच लेफ्ट. टेल मी द अमाऊंट. 1,43,000. Is it everyone? This amount is correct. बरोबर आहे ही अमाऊंट. Okay, very good. Then next, house number B, net annual value it is 3,10,500 minus 93,150 minus 1,52,000. How much left? Very good. So in this way, it is the income from house property. अशा प्रकारे आपल्याला दोघं हाऊसेसचं इन्कम मिळालेलं आहे, हाऊस ए ॲज वेल ॲज हाऊस बी. नाउ वी हॅव टू कम्प्युट द टोटल इन्कम. या ठिकाणी आपण टोटल इन्कम कॅल्क्युलेट करूया. इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी हाऊस ए प्लस हाऊस बी मीन्स 1,43,300 plus 65,350. Therefore, how much it is? 2,08,650. That is the income from house property of Mr. Suresh for the assessment year 2021-2022. अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी मिळालेला आहे फॉर मिस्टर सुरेश. ओके, अंडरस्टूड एव्हरीवन? एनी डाउट, एनी डिफिकल्टी? Very good. Okay. So in this way, all the things related to the income from house property we have discussed in the theory as well as in all problems. अशा प्रकारे इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी आहे या संदर्भातली थिअरी, त्याचप्रमाणे या संदर्भातले प्रॉब्लेम आपण या ठिकाणी सॉल्व्ह केलेले आहेत. देअरफॉर दिस टॉपिक ऑफ इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी, दॅट इज द सेकंड हेड विच इज टॅक्सेबल, दॅट एंड्स हियर. अशा प्रकारे जे दुसरं हेड ऑफ इन्कम आहे इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी, त्या संदर्भातले सर्व थिअरी त्याचप्रमाणे आपण प्रॉब्लेम या ठिकाणी सॉल्व्ह केलेले आहे. त्यामुळे इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टीचा टॉपिक या ठिकाणी आपला एंड होतोय. ओके.